तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मी घरामध्ये एकटी असते, जेवायला कोणीही नसतं, फक्त एकटीसाठी जेवण बनवायचं असतं, तेव्हा फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही खास चटणी बनवते. या चटणीसोबत भात, भाकरी, चपाती सगळं अप्रतिम लागतं आणि विशेष म्हणजे 10च मिनिटात बनून तयार होते. तुम्ही सुद्धा घरामध्ये एकटे असल्यानंतर काय बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. तर सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाला की 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले, फुलले की ठेचलेला लसूण घालायचा. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा, कढीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड आणि गरम मसाला घालायचा आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून मसाले पाण्यासोबत मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून झाले, की आता यामध्ये इथे मी 1 वाटी दही छान असं फेटून घेतले, ते घालायचं. फक्त दही घेताना लक्षात ठेवा, आंबट घ्यायचं नाही आणि दही जेव्हा तुम्ही यामध्ये घालाल, तेव्हा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. दही घातल्यानंतर थोडंसं पाणीही घालायचं. त्यानंतर दही मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवर एकसारखं ढवळत राहायचं आणि 5 ते 6 मिनिटं हे शिजवून घ्यायचं. मस्त झणझणीत, चटपटीत अशी ही दह्याची चटणी बनून तयार झाली आहे. गरमागरम भातासोबत सर्व्ह करायची. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर